टेक्नॉलॉजी सध्या फार अवगत झाली आहे. क्षणात कोणत्याही संकटावर मात करता येते. प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयात लावण्यात आलेल्या फायर बॉटल अर्थात अग्निरोधक हे जीव वाचवणारे साधन म्हणून ओळखले जाते. मात्र जे जीव वाचवणारेच जीवावर बेतते तेव्हा हे सांगण्याचे कारण देखील तसेच आहे. मनमाड येथील केंद्रीय इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये कचरा डेपोच्या बाजूला उष्णतेमुळे आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले होते. ही आग विझवण्यासाठी वर्कशॉपमधील कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत होते. आग विझवण्यासाठी लावण्यात आलेल्या फायर बॉटल उघडून त्यावर फवारणी करत होते. मात्र यातील एक फायर बॉटल हीची रिपेअरिंग व्यवस्थित न झाल्याने त्या बाटलीचा स्फोट झाला आणि यात हेमंत सांगे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झालाय. त्यावर मनमाड येथील रेल्वे रुग्णालयात प्रथमोपचार करून नाशिक येथील अशोका रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहे. मुळात डिफेन्स विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या चुकीमुळे आणि निष्काळजीपणामुळे हा अपघात घडलाय. यात सांगळे हे गंभीरत्या जखमी झाले. हा सर्व प्रकार केंद्रीय इंजिनिअरिंग वर्कशॉपच्या आतमध्ये घडला. यामुळे याची कुठेही वाच्यता झाली नसली तरी सर्व प्रकार गंभीर असून या प्रकाराची सखोल चौकशी करून डिफेन्स विभागाची चौकशी करून या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे. जनजागर मराठीसाठी अमीन शेख, मनमाड.